नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला, आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने मस्त अशी रेसिपी करून दाखवणार आहे. आजची रेसिपी आहे मोड आलेले मूग. हे बघा, आणि मोड बी एवढे सुंदर आलेत ना, पाहू शकता तुम्ही. मस्त मोड आहे ना. आज आपल्याला ही भाजी कशी बनवायची, एकही थेंब पाण्याचा वापरायचा नाही बरं का मैत्रिणी ह्याच्यात. आणि ही भाजी बनवायची अक्षरशः पौष्टिक अशी ही भाजी आहे. आणि खरंच असे कडधान्य खात जा, आणि भाजी बी खूप छान होती. मग चला लागूया आपण आता मस्तपैकी हे मोड आलेले मुगाची भाजी करायला. आणि एकही थेंब आपल्याला असा पाण्याचा वापरायचा नाही आहे. पाहू शकता तुम्ही, सुंदर अगदी मोड आलेले आहेत आणि मस्त असे हिरवेगार मूग. मग चला या मुगाची भाजी कशी होती तेही पाहूया आपण. चला चला इथं मस्त. आता बघा, हे मोड आपण मोडाचे मूग अगदीच स्वच्छ असे धुवून घेऊया बरं का. पहा, आणि अक्षरशः लांब लांब मोड आलेले आहेत. मस्त त्याला असं 2 पाण्याने जरी आपण मोड आल्यासाठी ठेवलं तरी त्याला असं 2 पाण्याने स्वच्छ धुवायला लागतं. म्हणजे काय होतं, वास वगैरे येत नाही, काय नाही, आणि एकदम फ्रेश हे मोडाची कडधान्य येणे एकदम स्वच्छ होतात. चला, आता मस्तपैकी स्वच्छ धुतलेले आहेत आपण, ते साईडला ठेवू. त्याच्यानंतर आता आपण इथं घ्यायची वाटणाची तयारी करायची. पाहू शकता इथं फोडणीचं काही साहित्य बी आहे, आणि आपल्याला काय वाटणाला लागते ते सुद्धा घेतलं आहे. पहा, चला आता इथं टाकणार आहे ह्या मिरच्या. 5-6 मिरच्या आहेत, ह्या सुद्धा मी टाकून देणार आहे. जास्त नाही घेतल्या. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असन तर तुम्ही घेऊ शकता. भरपूर सारा लसूण घेतलेला आहे, गावरान लसूण आहे. पाहू शकता अगदी लाल जरत असा, आणि अक्षरशः अप्रतिम चव लागते. त्याच्यानंतर मी फक्त इथं ओला थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. चला आता हा पटकन अशा पद्धतीने खोबरं आपण अगदी छान पद्धतीने असं चिरून घेऊया. पाहू शकता तुम्ही, हे बघा मस्त असं चिरून घ्यायचं आहे बरं का. आणि ओल्या खोबऱ्याने अक्षरशः अप्रतिम चव लागते बरं का. थोडं जास्त नाही, पण थोडं तरी आपल्याला या सुक्या भाजीला टाकायचं आहे. मस्तपैकी ही मोडाची आपल्याला सुक्की भाजी करायची. त्याच्यानंतर थोडीशी इथं कोथिंबीरही टाकणार आहे, आणि थोडीशी आपली फोडणीला ठेवायची. पहा, जास्त नाही टाकली की. हे असं वाटण घेतलेलं आहे. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. एकही थेंब पाण्याचा न वापरता वाटायचं आहे. चला आता वाटून घेऊया आणि पुढच्या तयारीला आपण लागूया. चला आता इथं फोडणीचं साहित्य घेतलं आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. पाहू शकता, कढईमध्ये तेलही टाकून घेतलं आहे, आणि मस्तपैकी जिरी मोहरी टाकलेली आहे. त्याच्यात छान अगदी तडतडलेली आहे जिरी मोहरी. त्याच्यानंतर कढीपत्ता बी छान तडतडून द्यायचा. त्याच्यानंतर एक छोटा कांदा घेतलेला, तो सुद्धा मी चिरून टाकला आहे. पहा बारीक, तो सुद्धा टाकून द्यायचा आपण. मस्त असा, आणि त्याच्यानंतर लगेच टॅमॅटो टाकायचे. टॅमॅटो बी छान परतून द्यायचे. पहा, टॅमॅटोने एक सुक्या भाजीला आपल्या ह्या मोडाच्या अगदी वेगळीच चव लागते, आणि भाजी खरंच खूप खायला टेस्टी लागते. चला आता हे अगदी मस्तपैकी असं परतून घेऊया आपण. चांगल्या पद्धतीने परतून झालं की लगेच कोथिंबीर टाकायची, जी आपण थोडीशी ठेवली होती ती. आणि आता आपण जो खरडा वाटला होता, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं, आता हा खरडासुद्धा मी अगदी चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहे. पहा, मस्त असा हा खरडा परतून घ्यायचा आहे बरं का आपल्याला. पहा, अगदी कच्चापणा जास्तोपर्यंत त्याला आपण परतून घेणार आहे आता, म्हणजे अजूनच चव अप्रतिम लागणार आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची. पुन्हा आपण हलवून घेणार आहे. रंग अगदी छान आलेला आहे. पाहू शकता, मस्त रंग आला आहे, परतलं गेले बी छान. आता चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं, म्हणजे अजूनच छान चव वाढते. मीठ टाकून हलवून घेतल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा हलवायचे. बघा मस्त, जेवढं परतसन तेवढं छान होतं. भाजीला अगदी छान चव लागते. त्याच्यानंतर मूग हे टाकून द्यायचे आपल्याला. पहा, मोडाचे मूग
तुम्ही फक्त मीठ टाकून शिजवले खाल्ले तरी डाएटवाल्यांना खूप अगदी डाएटसाठी खूप चांगले असतात हे. मटकी म्हणा, मोड आलेले मूग म्हणा, कुडं चणे म्हणा, हे डाएटला खूप चांगले. फक्त म्हणतात ना, फक्त मीठ टाकून असे बिगर तेलात हलवून घ्यायचे. आता इथं संपूर्ण ही भाजी मी हलवून घेते. आपण एकही थेंब पाण्याचा यूज करायचा नाही, पाहू शकता. पाणी न टाकता तुम्ही ही भाजी बनवा, अगदीच अप्रतिम अशी चव लागणार आहे, खूप छान होती. चला आता 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवूया. 2 मिनिटांनी आपली भाजी आपल्याला पुन्हा चेक करायची पहा. पण मी तुम्हाला हाताने दाबून नाही दाखवणार, काय नाही, फक्त डोळ्यांनी पाहणार ही आपली भाजी तयार झाली म्हणून हे तुम्हाला सांगणार आहे. पण अजूनही भाजी काही झालेली नाही आहे. भाजी फक्त 50% तयार झालेली आहे बरं का. आता मी एकदा खालवर करणार आहे तिला अशा पद्धतीने. हे बघा, संपूर्ण भाजी एकसारखी केली आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं त्याच्यावर. पुन्हा 2 मिनिटांनी चेक करायचे की आपली भाजी ही रेडी झालेली आहे, पाहू शकता. तिला काय हाताने दाबायची बिबायची काहीच गरज नाही, लगेच कळती की ही भाजी तयार झालेली आहे. मग सांगा मैत्रिणींनो, आजची तुम्हाला ही भाजी आवडली काय? अक्षरशः मोकळी फडफडीत आणि अक्षरशः मस्त चवदार चमचमीत अशी ही झालेली आहे मैत्रिणींनो. आवडली असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला मग बाय.